अखेर देवीसिंगने दिला लालीला पहिलाच झटका. आता त्या झटक्यावर लाली शांत बसणार की देवीसिंगची हालत वाईट करणार? तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. विभावरीचे वडील देवीसिंगला सोन्याची साखळी देतात आणि तेव्हापासून त्याचं डोकं फिरलेलं असतं. एवढंच नाही, आता तर लोक त्याला मंदिरातच बसवतात. त्याच्यासमोर आता कपडा टाकला जातो आणि लोक त्यावर पैशाचं बंडल टाकत असतात. हे बघून डिम्पीचे डोळे फाकतात. आता लालीला पाहिजे असतो तिचा नवरा आणि डिम्पीला पाहिजे असते तिच्या नवऱ्याचे पैसे विथ तिचा नवरा. त्यामुळे तिला लालीचा खूप राग येत असतो. देवीसिंग रूममध्ये बसतो, चष्मा हलवत म्हणतो, कधी त्या विभावरीला भेटतोय, त्यांच्याकडचे पैसे लुबाडतोय. असं झालंय, फक्त तिच्या भावाने काही कांड करायला नको म्हणजे झालं. हा यज्ञ राहिला बाजूला, त्याची चिता जाळीन मी. आणि रागाने चष्मा घालतो. बाहेर मात्र सगळे जेवायला बसतात. फुलवे म्हणते, काय ग लाली, गोपाळ कुठे गेला? लाली म्हणते, हाय की खोलीत. रंजी म्हणते, बाई मग बोलव की त्याला. अगं इथं माणसाला उपास आहे, भूक लागली. लाली म्हणते, रंजी आत्या तुम्ही घ्या जेवून. त्याचं काय ना, आज वट पौर्णिमा, त्यामुळे आम्ही दोघं जण एकत्र जेवणार. आता डिम्पी लगेच मुरका मारते. डिम्पी काय, आजी मुरका मारते. रंजी म्हणते, बाई आमच्या वेळेस नव्हतं असं. फुलं म्हणते, रंजे काय ग, त्या दोघांना जेवायचं तर जीव दे ना. आजी लालीला म्हणते, तुला चांगलाच चान्स होता. लाली म्हणते, कसला आजी चान्स? म्हणते, अगं त्या मुडद्यापासून सुटका करण्यासाठी वडाला उलट्या फेऱ्या घ्यायला पाहिजे होत्या. फुला म्हणते, हाय का आता झालं का तुमचं चालू? माझ्या गोपाळने तुमचं काय वाकडं केलं तेच कळत नाही. लाली म्हणते, जाऊ दे ना आत्या, मी जाते आज जेवायला. लाली आईची चव लागते आणि देवीसिंग पटकन मांडी घालून बसतो. लाली जेवणाचं ताट घेऊन येते आणि म्हणते, आज आपण एकाच ताटात जेऊया, कारण आज मी तुमच्यासाठी उपास धरला. देवीसिंग म्हणतो, मी सांगितलं होतं का उपास करायला? लाली म्हणते, आता माझा उपास सोडवणं हे तुमचं कर्तव्य आहे. देवीसिंग म्हणतो, तुमच्यासारखी बायको या जन्मात काय कुठल्याही जन्मात कुठल्याही पुरुषाची बायको होऊ नये. आता लाली खूप शॉक होते आणि त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते, असं का बोलता तुम्ही? देवीसिंग म्हणतो, असं का बोलता? तो त्या दिवशी तर तुम्हाला मारून टाकलं होतंस, आठवतंय ना? माझ्या डोक्यात काठी घातली होती आणि मी मेलो म्हणून धाय मुकून रडत होती. म्हणजे गावाला कळायला पाहिजे तुझं तुझ्या नवऱ्यावर किती प्रेम आहे. खरं बघितलं तर तूच नवरा मारला होतास. तू माधुरीला मारलंस, आर्याला मारलंस. अशी खुनी बायको कोण आपल्या नशिबात मागेल? लाली म्हणते, तुम्ही काही कमी नाही, हे मला करायला तुम्ही भाग पाडलं. आणि विसरू नका, साकेतचा खून तुम्ही केला. त्यावेळेस मीच साथ दिली नसती तर आता जेलमध्ये सडला असता. हे बघा, तू माझ्या नादाला लागू नका. देवीसिंग म्हणतो, आता मला कुणाच्याही नादाला लागायचं नाही. आता मी फक्त लोकांची सेवा करणार. तो आता बाहेर निघून जातो, पण बाहेर त्याच्यासाठी वेगच वाढलेलं असतं. कारण हातात जेवणाचं ताट घेऊन डिम्पी उभं असते आणि म्हणते, डॉक्टर मला माहीत होतं माझा उपास सोडवण्यासाठी तुम्हीच याल. चला आता लवकर घास भरवा. आता मात्र देवीसिंगचं डोकंच सटकायला लागतं. डिम्पी म्हणते, डॉक्टर तुमच्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही. मला जर आज घास भरवला नाही तर मी आज जाणार आणि तुम्ही डॉक्टर आहे हे सगळ्यांना सांगणार. आता देवीसिंग पुढे कुठलाही पर्याय उरत नाही. तो आता डिम्पीला घास भरवत असतो आणि तेवढ्यात लाली येते. आता बघूया पुढे काय गोंधळ होतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.